दुधाची साय आणि मिल्क पावडर न वापरता नारळाची बर्फी कशी बनवायची हे बघणार. ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने बनवलेली शुद्ध नारळ बर्फी आहे, ज्यामध्ये फक्त ताजा नारळ आणि साखरेचा वापर केला जातो. लागणारे साहित्य: 2 कप ताजा नारळ, 1 कप साखर, अर्धा कप पाणी, अर्धा टीस्पून वेलची पूड, 1 टीस्पून तूप, 5 ते 6 बदाम. साखरेचा 1 तारी पाक तयार करून घेऊ. त्यासाठी एका जाडबुडाच्या कढईत 1 कप साखर आणि अर्धा कप पाणी घालून मध्यम आचेवर हे मिश्रण सतत हलवत राहू, जोपर्यंत साखर पूर्णपणे विरघळत नाही. ओढा. पाक तयार आहे. 1 तारी पाक तयार झाल्यावर त्यात 2 कप ताजा किसलेला नारळ घालून घेऊ आणि सतत हलवत मिक्स करून घेऊ. मंद आचेवर मिश्रण हळूहळू घट्ट होईपर्यंत शिजवून घेऊ. 7 ते 8 मिनिटं परतून झाल्यावर त्यात 1 टीस्पून वेलची पूड आणि 1 टेबलस्पून तूप घालून चांगलं मिक्स करून घेऊ. मिक्स करून झाल्यावर गॅस बंद करून घेऊ. मिश्रण सेट करून बर्फी तयार करू. लगेच हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटात किंवा ट्रेमध्ये घालून घेऊ. चमच्याने मिश्रण समान रीतीने पसरवून घेऊ. पसरवून झाल्यावर त्यावर बदाम लावून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.